नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता 100% लवकरच मिळणार आहे. आता तुम्हाला हे सर्व मी लाईव्ह GR दाखवत आहे की हा जो GR आहे हा आदिवासी, बघा मी तुम्हाला लाईव्ह GR वाचून दाखवत आहे. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण. तर दिनांक इथे खाली दिलेली आहे बघा, 23 मे 2025. तर शासन परिपत्रक वित्त वितरण हे जे आहे इथे आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत हा जो GR निघालेला आहे हा GR मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी येणार आणि तो कसा येणार, सरकार तुमच्यासाठी कसं म्हणजे सोय करत आहे की तुम्हाला जेणेकरून मे महिन्याचा हप्ता मिळावा. तर बातम्यांमध्ये सुद्धा म्हणजे प्रसार माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा हे दाखवण्यात आलेलं आहे की आदिवासी विभागाकडचा जो निधी आहे तो लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला, असं प्रसार माध्यमातून सुद्धा या अशा पद्धतीच्या बातम्या आपण ऐकत आहोत. तर हा सुद्धा GR मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी बघा, आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागात संदर्भाधीन क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून बघा अशा पद्धतीने हे तुम्हाला डायरेक्ट GR इथे लाईव्ह दाखवत आहे. आदिवासी घटक इथे शासन निर्णय जो आहे तो तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहोत. तर योजनेकरिता बघा, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी मधील मुख्य इथे संपूर्ण डिटेल्स दिलेला आहे. तर तुम्हाला सांगण्याचा मतलब हाच आहे की सरकारने तुमच्यासाठी मे महिन्याच्या हप्त्याची तरतूद केलेली आहे आणि इथे शासन निर्णय सुद्धा डायरेक्ट लाईव्ह दाखवत आहे. बघा, नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपाययोजना आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि घटकासाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य 2025 सामाजिक सुरक्षा व कल्याण व मुख्य इथे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. हा संपूर्ण GR तर तुम्हाला लाईव्ह दाखवतच आहे. यामध्ये संपूर्ण डिटेल सांगितलेला आहे की लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता सोय केलेली आहे की मे महिन्याचा जो हप्ता आहे तो आपणास असे म्हणजे ऑफिशियल अपडेट म्हणजे जे आहे प्रसार माध्यमातून, TV न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती असे अपडेट लागलेले आहे की आता सरकारने जो आदिवासी विभागातील जो निधी होता तो निधी आता लाडकी बहीण योजनेसाठी इकडे वळवलेला आहे. आणि आता तुमच्यासाठी म्हणजे लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. कारण की तुमच्यासाठी मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने प्रबंध केलेला आहे, सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीने हा GR इथे लाईव्ह दाखवलेला आहे. त्यामध्ये सांगत आहे की सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम वित्तीय अधिकार नियम पुस्तिका इथे सर्व व्यवस्थित सर्व डिटेल्समध्ये संपूर्ण GR तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. तर या GR मध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे हा 23 मेला हा निघालेला आहे हा GR. आणि आता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता म्हणजे लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला 30 मे पर्यंत तुम्हाला
मे महिन्याचा हप्ता हा मिळण्याची शाश्वती 100% दिलेली आहे आणि आता या GRच्या माध्यमातून असेच कळत आहे आणि आपल्या प्रसार माध्यमातून आणि TV न्यूज चॅनलच्या माध्यमातून हेच कळत आहे की 30 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना आता 30 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँकेत जमा होणार आहे। कारण की आता या GRनुसार GR तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवत आहेत आणि TV न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा असेच कळत आहे की बघा, सरकारने तुमच्यासाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळावा त्यासाठी सरकारने खूप मोठी तडजोड केलेली आहे असे म्हणावे लागेल। कारण की जो आदिवासी विभागाचा जो निधी होता तो सरकारने लाडकी बहीण म्हणजे महिला व बालविकास विभागाकडे म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी मे महिन्याचा हप्ता मिळावा म्हणून इकडे निधी वळवलेला आहे असे आपणास प्रसार माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास हे कळत आहे। हे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे जसं की आता मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा ताण पडत आहे। सरकारला खूप मोठी ॲडजस्टमेंट करावी लागत आहे। त्यामुळे कारण की ह्या थोडा आणि फार म्हणजे 5-50 हजार किंवा 50-60 लाखाची गोष्ट नसते, तर कोट्यवधी रुपये जवळजवळ 4.25 कोटी रुपये लागतात प्रत्येक महिन्याला सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याचा हप्ता देण्यासाठी। दर महिन्याला सरकारला जवळजवळ 3.5 ते 4.25 कोटी रुपये लागतात। म्हणजे 3.5 ते 4.25 कोटी नाही तर 3,750 3,960 कोटी रुपये इतके म्हणजे रुपये लागतात दर महिन्याला लाडक्या बहिणींना हप्ते देण्यासाठी। म्हणजे म्हणूनच सरकारच्या तिजोरीवर भयान मोठा ताण पडत आहे। सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडत आहे। त्यामुळे सरकारला भरपूर मोठ्या ॲडजस्टमेंट कराव्या लागत आहे आणि म्हणूनच दर महिन्याला आता हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता येण्यास उशीर होत आहे। म्हणूनच आता असे म्हणजे वर्तवण्यात आलेले आहे की हा निधी तुमच्यासाठी हा तिकडून आदिवासी विभागाकडचा निधी हा इकडे वळवण्यात आला असे अपडेट आपल्या प्रसार माध्यमातून आपल्या हाती लागलेले आहे। तर लाडक्या बहिणी म्हणजे आता म्हणजे अशी ही म्हणजे अवस्था म्हणजे जी कंडिशन आहे सरकारी तिजोरीवर जो ताण पडत आहे भार पडत आहे अशी जी कंडिशन असं बघता तर त्यामुळे असं आता यापुढे लाडकी बहीण योजनेचे हप्ते आपल्याला कधी मिळणार हे सुद्धा आपण आता म्हणजे 100% काही सांगू शकत नाही। तर मे महिन्याचा हप्ता तर मात्र लाडक्या बहिणींना हा लवकरच मिळणार आहे। म्हणजे 30 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये DBTद्वारा हा मे महिन्याचा हप्ता येणार आहे। तर लाडक्या बहिणी सगळ्यात आधी तुमचं चेक करा की तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे का आणि दुसरी गोष्ट तुमचं आधार तुमच्या बँक खात्याला लिंक आहे का, या 2 गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही चेक करून घ्या तरच तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर कृपया करून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा, ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा। ऑल नोटिफिकेशन तुम्ही निवडा तरच तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही महत्त्वाची बातमी समजेल आणि आनंदाची बातमी त्यांनाही कळेल। थँक्यू व्हेरी मच। आपण सगळेजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदित राहा आणि सगळ्यांना आनंद द्या। थँक्यू व्हेरी मच।